श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 16 मार्च 2025 ते शनिवार 22 मार्च 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 16 मार्च रोजी श्री संत तुकाराम बीज आहे। सोमवारी 17 मार्च रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 9:20 आहे आणि सोमवारी 17 मार्च रोजी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे। बुधवारी 19 मार्च रोजी रंगपंचमी आहे आणि शुक्र ग्रह पश्चिम दिशेस लोप पावत आहे। गुरुवारी 20 मार्च रोजी संत एकनाथ महाराज षष्ठी आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। हा आठवडा तुम्हाला सामान्य प्रतीचा जरी असला तरी व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होणार आहे। नोकरदार मंडळींना देखील नवीन संधींचा लाभ या आठवड्यामध्ये होईल, परंतु वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही मतभेद करू नये। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल, परंतु खर्चाच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुमच्या वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा। तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती या आठवड्यामध्ये वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। या आठवड्यामधील 16, 20 आणि 21 मार्च हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना तुम्हाला सावध राहणं या 3 दिवसांमध्ये आवश्यक आहे। या 3 दिवसांमध्ये चुकलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरू शकतात, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। सामाजिक प्रतिष्ठा जपावी, त्याबाबत कुठलीही तडजोड तुम्ही करू नये। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या 3 दिवसांमध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास, आर्थिक पाठपुरावा करण्याची गरज भासल्यास 17, 18, 19 आणि 22 मार्च हे 4 दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करू शकाल। या 4 दिवसांमध्ये तुमच्या आर्थिक समस्या सुटतील, परंतु आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 16 मार्च, आठवड्याच्या मध्यात म्हणजे 20 आणि 21 मार्च हे मध्यातले दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरणार आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कुठलाही अति आत्मविश्वास या आठवड्यामध्ये तुम्ही बाळगू नये। कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये आणि शेतीशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीला जलाभिषेक करावा आणि बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या गोड पदार्थांचं दान करावं। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आणि संमिश्र लाभ देणारा ठरणार आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्हाला सावधानतेने दिवस व्यतीत करणं आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कारखानदार, लोखंडाशी निगडित व्यापार करणारे मंडळी आणि भागीदारी व्यावसायिकांनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधानतेने व्यतीत करणं आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यातील 17, 18, 19 आणि 22 मार्च हे 4 दिवस तुम्हाला सावधानतेने व्यतीत करणं आवश्यक आहे। या 4 दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार करत असताना विशेष काळजी घ्यावी। ज्या व्यक्ती आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, अशा मंडळींनी दक्षतापूर्वक निर्णय घेणं, व्यवहार करणं आवश्यक आहे। हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यात वाढ होईल। जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे। वाताचे आणि उष्णतेचे विकार या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आहे। तुमच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला या आठवड्यामध्ये निश्चितपणे यश येईल, परंतु कुठलाही प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तीला गृहीत धरू नये। सावधपणे निर्णय घ्यावेत आणि समाजात वावरत असताना विशेष दक्षता बाळगावी। गृहिणींनी या आठवड्यामध्ये आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही या आठवड्यामध्ये वाढ होणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 20 आणि 21 मार्च
हे 2 दिवस तुम्ही राखून ठेवावेत. या 2 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे कायदेशीर गोष्टींचं चर्चा, निर्णय घेणं या 2 दिवसांमध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये जाऊन 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि गणपतीला लाल फूल आणि लाल वस्त्र अर्पण करावं. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे, परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. हा आठवडा जरी संमिश्र लाभ देणारा ठरला तरी देखील तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय मात्र घेऊ शकाल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात या आठवड्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभानं होणार आहे. 16, 17, 18 आणि 19 हे 4 दिवस तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा मानसन्मान वाढवणारे, प्रगती देणारे ठरणार आहेत. या 4 दिवसांमध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या 4 दिवसांमध्ये तुम्ही पाठपुरावा करू शकाल. परंतु त्यानंतर येणारे 20 आणि 21 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. या 2 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी बळी पडू नये. प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत. प्रवासामध्ये आरोग्याची दक्षता घ्यावी. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो, परंतु महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नवीन संधींचा लाभ होईल. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा जाणार आहे. नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही गणपती आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता लाभलेली आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे आणि या आठवड्यातील सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत, भाग्यवृद्धीचे जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. हा आठवडा धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढवणारा ठरेल. कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये, पत्रकारिता, इलेक्ट्रिकल मध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करेल. गृहउपयोगी वस्तूंची खरेदी करणं, नवीन वास्तू विकत घेणं, नवीन वाहन विकत घेणं यासाठी प्रयत्न करणं, या कामांचा पाठपुरावा करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा. या आठवड्यामध्ये अनेक नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा या आठवड्यामध्ये तुम्ही करावा. तुमच्या मनाजोगे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. कौटुंबिक अडचणी आणि समस्या सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे आणि सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे. कर्क राशीचे व्यक्ती या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाची कामं करतील की ज्या गोष्टींचा तुम्हाला दूरगामी लाभ होणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. गुंतवणूक करत असताना मात्र त्याचा संपूर्ण विचार करावा, अभ्यास करावा. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी. या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लाभलेली ही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला उत्तम स्थिरता देणारी ठरेल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणारी ठरेल. विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येणार आहेत. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. कुटुंबाशी निगडीत पूर्वी निर्माण झालेल्या काही अडीअडचणी असतील त्या तुम्हाला दूर करता येतील. भावंडांचं सौख्य तुम्हाला लाभेल.
ज्येष्ठ नागरिकांना देखील हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ प्राप्त होतील। या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी तुम्ही गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यातील एकही दिवस सिंह राशीच्या व्यक्तींना प्रतिकूलता दर्शवत नाही। संपूर्ण 7 दिवस तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचे आहेत, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारी ठरेल। कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ या आठवड्यामध्ये होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। नोकरदार मंडळींना कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवता येतील। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यावसायिकांसाठी देखील हा आठवडा अनेक नवीन संधींचा लाभ देणारा ठरेल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, त्यामुळे विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार देखील प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ होईल। गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी ठरू शकते, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला अनेक अर्थानं महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे, नवीन योजनांचा जाणार आहे। हा आठवडा महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। जी मंडळी सरकारी अधिकारी आहेत, वकील मंडळी आहेत किंवा कायद्याशी निगडीत कार्य करणारी मंडळी आहेत, अशा व्यक्तींनी मात्र या आठवड्यामध्ये सावधपणे दिवस व्यतीत करावेत। तुमच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला जपावं। या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी निर्णय सावधपणे घ्यावेत। कुठल्याही कागदपत्रांवरती सही करत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कुठलीही चूक होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, शेतीशी निगडीत कार्य करणारे मंडळी, कम्युनिटी मार्केट, शेअर्स मध्ये गुंतवणूक करणारे मंडळी, कापड व्यावसायिक, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करणारे मंडळी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। प्रगतिकारक ग्रहमानाचा जाणार आहे। व्यवसाय, नोकरीमध्ये पूर्वी झालेल्या चुका सुधारण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला संधी प्राप्त होणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, किंवा आपण असं म्हणूयात की या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय, केलेलं महत्त्वपूर्ण कार्य हे तुमच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी ठरणार आहे। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मनाजोगे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। तुमच्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं, तुमच्या जोडीदाराची किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमच्या भागीदाराची तुम्हाला साथ लाभणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री 9:20 चंद्रोदय आहे। या चंद्रोदयाच्या वेळेस तुम्ही घरातील गणपती समोर पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि गणपती पूजन करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला अनुकूल ग्रहमान प्राप्त झालेला आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं, आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील कमी होतील। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक नवीन संधींचा लाभ देणारा ठरेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता कमी होईल। नोकरीमध्ये नवीन संधींचा लाभ होईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्हाला घडवता येतील। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्याचा आहे। विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। विरोधकांच्या कारवाया तुम्हाला हाणून पाडता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल।
हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे, त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांसाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत। कुटुंबामध्ये निर्माण झालेले काही अंतर्गत कलह असतील, काही अडीअडचणी असतील, ते सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे। या प्रसंगांमध्ये तुम्ही केलेली मध्यस्थी तुम्हाला उत्तम फलदायी ठरणार आहे आणि कौटुंबिक प्रतिष्ठा वाढवणारी ठरणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांसाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम मार्गदर्शन प्राप्त होणार आहे। तुमच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत। गृहिणींना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या घरातील सदस्यांची साथ लाभणार आहे आणि एखाद्या गृहोपयोगी वस्तूच्या खरेदीचे देखील तुम्ही बेत आखणार आहात। ज्येष्ठ नागरिकांनी मात्र त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। योग्य वेळी औषधोपचार केल्यास तुम्हाला मोठे आजार होणार नाहीत। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी गणपती अभिषेक करावा, गणपती अथर्वशीर्षाचा 21 वेळा पाठ करावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याची सुरुवात म्हणजे रविवारी 16 मार्च तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। 16 मार्च रोजी कदाचित तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये विरोध वाढण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कर्जाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। ज्येष्ठ नागरिकांनी आणि गृहिणींनी आठवड्याच्या या पहिल्या दिवशी सावधपणे दिवस व्यतीत करावा। बाकी पुढील 6 दिवस तुमच्या दृष्टीने प्रचंड प्रगतीचे आहेत। प्रगतिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल। निर्माण झालेल्या अडीअडचणी वर तुम्ही उत्तम पद्धतीने मात करू शकाल। व्यवसायामध्ये नवीन संधींचा तुम्हाला लाभ होईल। एखादी गोष्ट अडचणीची निर्माण झाली की त्या गोष्टीसाठी तुम्हाला दुसरं उत्तर तयार असेल, त्याच प्रसंगामधून तुम्हाला नवीन संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे। अशा विपरीत परिस्थितीमधून देखील तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये मार्ग काढता येणार आहे आणि आत्मविश्वासाने मार्ग काढता येणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता मनस्ताप तुम्हाला होणार नाही। त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय, या आठवड्यामध्ये केलेलं काम, केलेले प्रयत्न हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। या आठवड्यामध्ये विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणार आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये देखील तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। कमोडिटी मार्केट शेअर, शेती आणि शेतीशी निगडित व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, जमिनीशी निगडित व्यवहार करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल। सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ध्यानस्थ बसावं। गणपती अथर्वशीर्षाचा 21 वेळा पाठ करावा आणि गरजूंना लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचं दान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा जाईल। आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होईल। आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये किंवा कुटुंबामध्ये निर्णय घेण्यासाठी तुम्ही सावधानता बाळगावी, थोडा संयम बाळगावा। आठवड्याच्या सुरुवातीला बाळगलेला हा संयम तुम्हाला आठवड्याच्या शेवटी उत्तम लाभ देणारा ठरेल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने आठवड्याचे शेवटचे 3 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे आहेत। आठवड्याची सुरुवात म्हणजे 16, 17, 18 आणि 19 हे 4 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद वाढवू नये। कुठल्याही स्वरूपाचे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। व्यवसायामध्ये आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। ज्या मंडळींचे भागीदारी व्यावसायिक आहेत अशा मंडळींनी आठवड्याच्या सुरुवातीचे हे 4 दिवस सावधपणे व्यतीत करावेत। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी। त्यानंतर येणारे 20, 21 आणि 22 मार्च हे 3 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहेत। तुमच्या भाग्यामध्ये असलेल्या अडीअडचणी या 3 दिवसांमध्ये तुम्ही दूर करू शकाल आणि तुमच्या मनोइच्छित कामना तुम्हाला पूर्ण करता येतील। तुमच्या मनामध्ये असलेले बदल घडवण्यासाठी हे 3 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये पाठपुरावा करत असताना आठवड्याच्या सुरुवातीला दक्षता बाळगावी। वाहन चालवत असताना विशेष काळजी घ्यावी। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। गृहिणींनी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये, वादविवाद करू नये।
प्रसंगी माघार घेतल्यास कौटुंबिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नोकरदार मंडळींनी देखील त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहावं, सहकाऱ्यांशी वादविवाद वाढवू नये। ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना सावध राहावं। आर्थिक गुंतवणूक करत असताना ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस घरामध्ये धूप लावून 3 वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि चंद्रोदय झाल्यावर गणपतीला पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, मोठ्या अधिकारांचा आहे। आठवड्याचं वर्गीकरण करत असताना जरी आपण आठवड्याला संमिश्र लाभाचं असं संबोधलं तरी देखील या आठवड्यामध्ये तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। विशेषतः नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये तुमचा अधिकार आणि मानमर्तब वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीच्या म्हणजे 16, 17, 18, 19 हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमानाचे आहेत। सरकारी अधिकारी, खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासाठी हा आठवड्याचे हे सुरुवातीचे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी मात्र या आठवड्यामध्ये सावधानतेने निर्णय घेणं गरजेचं आहे। फसवी परिस्थिती या आठवड्यामध्ये निर्माण होऊ शकते। कुणाच्याही दुसऱ्याच्या सल्ल्यानं तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ नयेत। कुठलाही आर्थिक निर्णय घेत असताना तो अभ्यासपूर्ण घ्यावा। एखाद्या व्यक्तीला लाभ झालेला असेल म्हणून तो लाभ आपल्याला होईल असं गृहीत धरू नये। असं गृहीत धरल्यास तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। या आठवड्यामधील 20 आणि 21 मार्च हे 2 दिवस तुम्हाला आर्थिक नुकसानीची जाण्याची शक्यता आहे। खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होईल। पाहुण्यांची वर्दळ तुमच्याकडे राहील। त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा जाईल। महत्त्वाचे निर्णय मात्र तुम्हाला घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। तुम्ही केलेल्या कार्याची पोचपावती या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। कर्मस्थानावरचा असलेला शनी तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, लाल फुलं अर्पण करावीत आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेऊ शकाल। नवीन योजना राबवू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारे ठरतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला स्थिरता देणारा ठरेल। व्यवसाय, नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। 7.5च्या कालखंडामध्ये शनीच्या प्रभावामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला दूर करता येतील। तुमच्या मनावर आलेला अतिरिक्त ताण तुम्हाला कमी करता येईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे शनीचा प्रभाव कमी होईल आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल। नवीन वास्तू विकत घेणं, वाहन विकत घेणं, व्यवसायासाठी जागा विकत घेणं, नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवणं, बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवणं या सर्व महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी मात्र या आठवड्यामध्ये सावधानता बाळगावी। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। एखादा नवीन व्यक्तीबरोबर तुम्हाला व्यवहार करायचा आहे तर या आठवड्यामध्ये तुम्ही विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। या आठवड्यामध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे दूरगामी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतं। त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येतील। कुटुंबासमवेत, मित्रमंडळींसमवेत तुम्ही प्रवासाचे किंवा सहलीचे बेत आखाल। हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्यवसाय, नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सुटल्यामुळे, सोडवता आल्यामुळे तुमचा आनंद, उत्साह वाढलेला असेल। सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमच्या गावामध्ये असलेल्या जुन्या गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही गणपतीचं दर्शन घ्यावं। लाल वस्त्र, लाल फुलं, 21 रुपये दक्षिणा आणि खव्याचे पेढे अर्पण करून दर्शन घ्यावं।
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे. आठवड्याची सुरुवात म्हणजे 16 मार्च हा दिवस सावधानतेने तुम्ही व्यतीत करावा. त्यानंतर येणारे 6 दिवस तुमच्यासाठी अनुकूल ग्रहमानाचे आहेत, प्रगतिकारक आहेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होईल. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होणार आहेत, परंतु त्याचबरोबर काही फसव्या परिस्थितीला देखील तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय कुठल्याही स्वरूपाची गुंतवणूक तुम्ही करू नये. अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करत असताना दक्षता बाळगावी. विशेषतः प्रवासामध्ये आणि आर्थिक व्यवहार करत असताना अनोळखी व्यक्ती तुमच्या समोर आल्यास विशेष दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल. लोखंडाशी निगडीत कार्य करणारे मंडळी, केमिकल इंडस्ट्रीज, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील देवाऱ्यामध्ये असलेल्या गणपतीला जलाभिषेक करावा. 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा. लाल रंगाचं फूल अर्पण करावं. पांढऱ्या रंगाच्या अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करावी. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोड्या प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागणार आहे. 16, 17, 18 आणि 19 हे 4 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी संयम राखल्यास, पुढे येणारे 20, 21 आणि 22 मार्च हे 3 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे जाणार आहेत. या 3 दिवसांमध्ये तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. परंतु आठवड्याच्या सुरुवातीला आलेले हे प्रतिकूल दिवस सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. कुठल्याही स्वरूपाच्या आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये तुम्ही या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये बळी पडू नये. त्यामुळे कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये, शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी. शेतकरी मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नयेत. नवीन योजना राबवण्यासाठी विशेष दक्षता बाळगावी. नेमकं याच वेळेस आपल्याला काही महत्त्वाची कामं निघू शकतात. ही कामं शक्यतो पुढे ढकलावीत. 20, 21 आणि 22 मार्चमध्ये ही कामं आपल्याला करता येतील का याचा आपण पाठपुरावा करावा. नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं. आठवड्याचे शेवटचे 3 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील, भाग्यवृद्धिकारक जातील आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढवणारे आणि अधिकार वाढवणारे ठरतील. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. संमिश्र लाभाचा जरी हा आठवडा असला, सुरुवातीला संयम राखण्याचा संकेत देणारा जरी हा आठवडा असला, तरी देखील आठवड्याची शेवट होता तुम्हाला उत्तम लाभ होणार आहेत. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी उत्तम लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 17 मार्च रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्न पदार्थांचं दान करावं आणि कार्यक्षेत्रातील अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.